नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे KB रोहमारे कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय कोपरगाव आयोजित या ऑनलाईन लेक्चर सिरीजमध्ये मी प्राध्यापक जेजुरकर GA आपलं सहर्ष स्वागत करतो. सहकार विषयातील चौथं जे काही प्रकरण आहे त्या ठिकाणी आपण अभ्यासतो आहोत की सहकारी संस्थेची स्थापना या प्रकरणाअंतर्गत आपण मागील व्हिडिओमध्ये प्रवर्तकाचा अर्थ आणि प्रवर्तकाचे जे काही कार्य आहेत ते त्या ठिकाणी अभ्यासलेली होती. प्रवर्तकाची जी उर्वरित कार्य आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये त्या ठिकाणी अभ्यासणार आहोत. प्रवर्तक म्हणजे काय की प्रवर्तक अशी व्यक्ती आहे किंवा असा व्यक्तींचा समूह आहे की ज्या व्यक्तींच्या मनामध्ये एखादी संस्था त्या ठिकाणी स्थापन करावी की ज्या माध्यमातून सामाजिक ही जोपासला जाऊ शकेल. आर्थिक दुर्बल घटक, आता आर्थिक दुर्बल घटक याचा अर्थ असा होतो की ज्या व्यक्ती आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या आहेत, ज्यांना आर्थिक विकास घडवून आणता आलेला नाही, त्यांना विकासाच्या दिशेने आर्थिक विकास घडवून आणता यावा या हेतूने या सहकारी संस्थांमध्ये सामावून घेण्याचं काम या प्रवर्तकांच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे. आणि म्हणूनसाठी प्रवर्तक म्हणजे अशी व्यक्ती किंवा व्यक्तिसमूह की ज्या व्यक्तीच्या मनामध्ये अशी कल्पना त्या ठिकाणी उद्भवते, निर्माण होते की आपण देखील त्या ठिकाणी समाजाचा देणं लागतो, आपण देखील समाजाला काहीतरी देऊ शकतो, की ज्या सहकारी संस्थांच्या माध्यमातून ह्या सर्व गोष्टी शक्य आहेत. ही अपेक्षेने एखादी व्यक्ती किंवा व्यक्तिसमूह त्या दिशेने वाटचाल त्या ठिकाणी करतात. एखाद्या व्यक्ती किंवा व्यक्तिसमूहाला असं वाटतं की आपण समाजासाठी काहीतरी करावं, त्याकरिता या व्यक्तीच्या मनामध्ये काही कल्पना त्या ठिकाणी उद्भवतात आणि त्या कल्पना प्रत्यक्षात साकार करण्याकरिता या व्यक्ती किंवा व्यक्तिसमूहाकडनं त्या प्रकारचे प्रयत्न केले जातात. आणि प्रत्यक्षामध्ये या नियोजित सहकारी संस्थेला या ठिकाणी प्रत्यक्ष स्वरूपामध्ये साकार करण्याचं काम या प्रवर्तकाकडनं केलं जातं. त्यालाच आपण प्रमोटर किंवा फाउंडर ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटीज म्हणून देखील ओळखतो. तर अशा या प्रवर्तकाची जी भूमिका आहे ही सहकारी संस्थेच्या प्रवर्तन अवस्थेमध्ये किंवा नोंदणी अवस्थेमध्ये कशा प्रकारची महत्त्वाची आहे हे आपण यापूर्वी जाणलेलं आहे, अभ्यासलेलं आहे. तर या प्रवर्तकाची जी काही कार्य आहेत ती कार्य काय आहेत हे आपण यापूर्वी अभ्यासलेली आहेत. 7 कार्य आपण यापूर्वी अभ्यासलेली आहेत. परत एकदा ही 7 कार्य कोणती आपण अभ्यासलेली आहेत यावरती आपण नजर टाकतोय. त्यामध्ये सर्वात पहिलं जे काय कार्य आहे की सहकारी संस्थेच्या स्थापनेची कल्पना सुचणं हे देखील एक कार्य आहे. ही कल्पना देखील प्रत्यक्ष त्या ठिकाणी साकार करणं या प्रकारचं कार्य हे आपल्याला विचारात घ्यावं लागणार आहे. हे कार्य या प्रवर्तकाकडनं पूर्णत्वास नेलं जातं. त्यानंतर अनौपचारिक सभा बोलवली जाते. अनौपचारिक सभा बोलवण्याचं काम या प्रवर्तकाकडनं केलं जातं. गावातील परिसरातील ज्या व्यक्ती की ज्यांना सोबत घेऊन त्या ठिकाणी या सहकारी संस्थेची स्थापना करण्याकरिता सहकारी संस्था स्थापन करण्याचं जे महत्त्व आहे, जो उद्देश आहे, तो पटवून देण्याचं काम या अनौपचारिक सभेच्या माध्यमातून प्रवर्तक त्या ठिकाणी करत असतो. त्यासोबतच सहकारी संस्था स्थापन करायची म्हटलं की त्या पाठीमागची उद्दिष्ट जी आहेत ती उद्दिष्ट निश्चित करण्याकरिता किंवा त्या उद्दिष्टांची यादी त्या ठिकाणी तयार केली जाते आणि त्या उद्दिष्टांचा पाठलाग कसा करता येईल किंवा ती उद्दिष्ट पूर्ण कशी करता येतील या हेतूने या प्रवर्तकाकडनं योग्य अशी कार्यवाही त्या ठिकाणी केली जाते. त्यासोबतच जी सहकारी संस्था स्थापन करायची आहे की जी नियोजित सहकारी संस्था आहे, नियोजित याचा अर्थ असा की जी सहकारी संस्था स्थापन करायची कल्पना सुचलेली आहे आणि त्या सहकारी संस्थेच्या स्थापनेसाठीचा जो प्रवास आहे तो सुरू झालेला आहे आणि मग सहकारी संस्था की जी नियोजित मानली जाते की ती भविष्यकाळामध्ये ती सहकारी संस्था प्रत्यक्षामध्ये त्या ठिकाणी स्थापन होणार आहे, अशा प्रकारची जी सहकारी संस्था की ज्याला आपण नियोजित सहकारी संस्था म्हणूयात, की या नियोजित सहकारी संस्थेचा जो प्रकल्प अहवाल आहे, प्रकल्प अहवाल त्या ठिकाणी अगोदर तयार केला जातो की ज्या प्रकल्प अहवालामध्ये या सहकारी संस्थेच्या संदर्भातील जे संभाव्य व्यवहार आहेत, उत्पन्न आणि खर्च असणार आहेत किंवा ज्या उलाढाली असणार आहेत, जे टर्नओव्हर असणार आहेत, ते या ठिकाणी या अहवालामध्ये विचारात घेतले जातात आणि हा अहवाल या ठिकाणी प्रवर्तक तज्ज्ञांकडनं त्या ठिकाणी तयार करून घेतात. ही देखील आपल्याला या प्रवर्तकाचं काम आपल्याला सांगता येणार आहे. त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारची साधनसामग्री गोळा करणं
मग सहकारी संस्था स्थापन करायची म्हटल्यानंतर त्या सहकारी संस्थेला जागा, इमारत किंवा त्या ठिकाणी जे फर्निचर असेल, स्टेशनरी असेल, मनुष्यबळ असेल, या सर्व गोष्टींची त्या ठिकाणी पूर्तता त्या ठिकाणी करावी लागते. या सर्व गोष्टींची सांगड घालणं काम हे या प्रवर्तकाला करावं लागतं. मग या प्रवर्तकाकडनं सर्व साधनसामग्री गोळा केली जाते. त्यासोबतच आर्थिक योजना देखील तयार केल्या जातात की सहकारी संस्थेच्या भविष्यातील ज्या आर्थिक घडामोडी आहेत त्या कशा पद्धतीने पूर्ण केल्या जातील. सहकारी संस्था स्थापन केली जाणार आहे की सहकारी संस्थेच्या माध्यमातून एखादा व्यवसाय प्रकार त्या ठिकाणी निश्चित करून त्या व्यवसाय प्रकाराला त्या ठिकाणी भविष्यकालीन विकासाकरिता त्या ठिकाणी गती देण्याचं काम या प्रवर्तकाकडनं केलं जात असतं. मग सहकारी संस्थेचं भविष्यकालीन जे नियोजन आहे, भविष्यकालीन नियोजन पूर्णत्वास नेण्याकरिता त्या भविष्यकालीन नियोजनाच्या आधारे मग आर्थिक क्षमता किंवा आर्थिक ज्या गोष्टी आहेत, आर्थिक बाबींचं नियोजन हे या प्रवर्तकाकडनं केलं जातं. आर्थिक योजना त्या प्रवर्तकाला तयार करावं लागतात की ज्या माध्यमातून त्या ठिकाणी संस्थेची भांडवल उभारणीची जी साधनं आहेत ती त्या ठिकाणी अगोदर निश्चित केली जातात की मग सहकारी संस्था भांडवल उभारणी करणार आहे, पैसा उभारणार आहे, व्यवसाय सुरू करणार आहे. मग त्यासाठी लागणारा पैसा बँकेकडनं कर्ज स्वरूपात घ्यायचा, जनतेकडनं ठेवींच्या स्वरूपात स्वीकारायचा, भांडवल उभारणी करायची. या सर्व मार्गांचा जो विचार आहे, हे सर्व जे मार्ग आहेत हे या प्रवर्तकाला त्या ठिकाणी निश्चित करावे लागतात आणि आर्थिक योजना त्या माध्यमातून निश्चित करावी लागते. त्यासोबतच बँकेमध्ये खातं उघडणं हा देखील एक त्याच सहकारी संस्थेच्या कामाचा एक भाग आहे. मग सहकारी संस्थेची जी कामं आहेत की ज्यामध्ये बँकेमध्ये खातं उघडलं जातं, प्रवर्तक सुरुवातीला स्वतःच्या नावे किंवा प्रवर्तक स्वतःच्या नावे त्या ठिकाणी खाते उघडून बँकेमध्ये सभासदांकडनं जमा झालेला पैसा की जो भागभांडवलाच्या स्वरूपातील असेल किंवा सभासदांकडनं प्रवेश शुल्काच्या माध्यमातून मिळालेला पैसा असेल हा या बँक खात्यामध्ये जमा केला जातो आणि मग नंतर बँकेकडनं बँक शिल्केचा दाखला त्या ठिकाणी मिळवला जातो आणि नोंदणीच्या प्रक्रियेमध्ये या प्रकारच्या दाखल्याची त्या ठिकाणी आवश्यकता भासत असते. त्यामुळे बँकेत खातं उघडण्याचं काम देखील या प्रवर्तकाकडनं केलं जातं. इथपर्यंतची सर्व कार्य आपण यापूर्वी अभ्यासलेली आहेत. त्यानंतरचं जे काय कार्य आपण अभ्यासतो आहोत की नोंदणीसाठी आवश्यक असणारी कागदपत्र ही त्या ठिकाणी या प्रवर्तकाला तयार करावं लागतात की नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे तयार करणे या प्रकारचं काम या प्रवर्तकाला तयार करावं लागतं. मग नियोजित सहकारी संस्थेच्या नोंदणीसाठी आवश्यक असलेली जी काही कागदपत्रं आहेत ही या प्रवर्तकाला तयार करावं लागतात. उदाहरणार्थ संस्थेची जी उपविधी आहेत, सहकारी संस्थेचे उपविधी म्हणजेच काय, त्याला पोट नियम म्हणून देखील ओळखलं जातं. सहकारी संस्थेचं कामकाज व्यवस्थापन हे व्यवस्थित आणि सुरळीतपणे चालावं यासाठी तयार केलेले जे नियम आहेत, अटी आहेत, ह्या सर्व अटी आणि नियमांचा जो संच आहे आपण त्याला सहकारी संस्थेची उपविधी किंवा त्याला पोट नियम म्हणूयात. या पोट नियमांच्या माध्यमातून सहकारी संस्थेचं जे मार्गक्रमण आहे, सहकारी संस्थेचं जे व्यवस्थापन आहे, जे नियोजन आहे ते त्या ठिकाणी सकारात्मक पद्धतीने योग्य पद्धतीने पूर्ण केलं जात असतं. त्यासोबतच निवडणुकीचे जे नियम आहेत की सहकारी संस्थेमध्ये निवडणुकीची जर गरज भासत असेल की ज्यामध्ये संचालक पदाची किंवा संचालकांची जी निवडणूक असेल किंवा सहकारी संस्थेचे जे चेअरमन असेल किंवा सचिव असेल, प्रशासकीय बाबींसाठी ज्या निवडणुका त्या ठिकाणी घेतल्या जाणार आहेत त्या सर्वांचे जे नियम आहेत हे या सहकारी संस्थेमध्ये प्रवर्तकाकडनं त्या ठिकाणी तयार केले जातात. त्यासोबतच सहकारी संस्थेचे जे भावी सभासद असणार आहेत त्यांची नावं, त्यांचे जे पत्ते आहेत ते देखील या ठिकाणी यादीसह त्या ठिकाणी तयार करावे लागतात. प्रवर्तक मंडळातील जी सभासदांची यादी आहे ती देखील त्या ठिकाणी तयार करावी लागते. त्यासोबतच तलाठ्याचा दाखला देखील त्या ठिकाणी घेतला होतो. आता तलाठ्याचा दाखला सहकारी संस्थेच्या स्थापनेसाठी का आवश्यक असतो? कारण सहकारी संस्थेमध्ये वेगवेगळ्या कुटुंबातील ज्या व्यक्ती आहेत त्या वेगवेगळ्या कुटुंबातील आहेत का हे दर्शवणारा जो दाखला आहे की त्याला तलाठ्याचा दाखला म्हणून ओळखला जातं. त्यासोबतच कार्यक्षेत्रातील जी काही लोकसंख्या आहे, लोकसंख्येचा देखील दाखला त्या ठिकाणी या प्रवर्तकाला मिळवावा लागतो. ज्या प्रक्षेत्रामध्ये सहकारी संस्था आपला व्यवसाय त्या ठिकाणी करणार आहे त्या परिसरातील जी लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येचा दाखला देखील या प्रवर्तकाला मिळवावा लागतो. त्यासोबतच अनौपचारिक सभा जी या प्रवर्तकाकडनं घेतली जाते, या सभेचं जे इतिवृत्त आहे हे देखील त्या प्रवर्तकाला त्या ठिकाणी तयार करावं लागतं. इतिवृत्त म्हणजे काय की सभेमध्ये झालेल्या ज्या काही जे झालेल्या
सभेमध्ये झालेले जे विषय आहेत किंवा सभेमध्ये झालेल्या ज्या काही नोंदी आहेत त्या नोंदी या इतिवृत्ताच्या माध्यमातून पूर्ण केल्या जातात. त्याला आपण अनौपचारिक सभेचे इतिवृत्त म्हणूयात. अनौपचारिक सभा म्हणजे काय की नोंदणीपूर्व सभा जी घेतली जाते त्या सभेला अनौपचारिक सभा म्हणून ओळखलं जातं. त्यासोबतच जागा किंवा घर मालकाचे जे ना हरकत प्रमाणपत्र आहे ते देखील या प्रवर्तकाला मिळावं लागतं. ना हरकत प्रमाणपत्र म्हणजे ज्या ठिकाणी ज्या जागेवरती ज्या इमारतीमध्ये या सहकारी संस्थेला आपला व्यवसाय सुरू करायचा आहे किंवा सहकारी संस्था स्थापन करायची आहे की ज्या सहकारी संस्थेच्या प्रकारानुसार त्या ठिकाणी जी लागणारी जागा आहे ती जागा त्या ठिकाणी निश्चित केली जात असते. मग या सहकारी संस्थेला लागणारी जागा ही भाडेतत्वावरती जर असेल तर त्या इमारतीचे जे काय मालक असतील जागेचे जे मालक असतील त्यांच्याकडनं ना हरकत प्रमाणपत्र हे मिळवावं लागतं. हे कोणाला मिळावं लागतं? प्रवर्तकाला. त्याला आपण NOC म्हणूयात. त्यासोबतच बँक शिल्केचं जे काय प्रमाणपत्र आहे हे बँकेकडनं या प्रवर्तकाला मिळवावं लागतं. सोबतच प्रकल्प अहवाल इत्यादी कागदपत्र या प्रवर्तकाला तयार करावं लागतात की जी या सहकारी संस्थेच्या नोंदणीसाठी आवश्यक मानलेली आहेत. तर अशा पद्धतीने नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्र तयार करणं हे 8वं कार्य आपण या ठिकाणी अभ्यासलं. त्यानंतर पुढचं जे काय कार्य आहे की ज्यामध्ये सभासदांची प्राथमिक किंवा त्यालाच आपण औपचारिक सभा बोलविणं असं म्हणूयात. औपचारिक सभा या प्रवर्तकाच्या माध्यमातून बोलवली जाते. म्हणजे सहकारी संस्थेच्या बाबतीमधील सर्व साधनसामग्रींची जुळवाजुळव झाल्यानंतर किंवा बँकेच्या संदर्भातील सर्व व्यवहार पूर्ण झाल्याच्या नंतर वेगवेगळ्या प्रकारची कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर त्या ठिकाणी औपचारिक सभेचं आयोजन या प्रवर्तकाकडनं केलं जातं की ज्यालाच प्राथमिक सभा की जी सभासदांची प्राथमिक सभा म्हणून देखील ओळखली जाते. मग या सहकारी संस्था कायद्यानुसार नियोजित सहकारी संस्थेच्या सभासदांची किंवा सहकारी संस्थेतील जे संभाव्य सभासद आहेत त्या संभाव्य सभासदांची प्राथमिक किंवा त्याला औपचारिक सभा म्हणून देखील ओळखलं जातं. ही सभा या प्रवर्तकाकडनं बोलावली जाते आणि या सभेमध्ये संस्था स्थापन करण्याचा जो ठराव आहे हा त्या ठिकाणी मंजूर करून सभेचं जे इतिवृत्त आहे ते नोंदणी अर्जासोबत त्या ठिकाणी जोडलं जात असतं. तर अशा पद्धतीने औपचारिक सभा प्रवर्तकाकडनं बोलवली जाते आणि त्या प्रवर्तकाकडनं बोलवलेल्या औपचारिक सभेमध्ये संस्था स्थापन करण्याचा जो ठराव आहे म्हणजे संस्था स्थापन करायची आहे हे सर्व सभासदांकडनं निश्चित केलं जातं की ज्याला आपण ठराव म्हणूयात. तो ठराव त्या ठिकाणी मंजूर केला जातो आणि सभेचं इतिवृत्त जे तयार होईल ते त्या ठिकाणी नोंदणीसाठी किंवा नोंदणी अर्जासोबत त्या ठिकाणी जोडलं जात असतं. त्यानंतर पुढचं कार्य आपण अभ्यासतो की नोंदणी अर्ज सादर करणे. सहकारी संस्थेला नोंदणी करायची जर असेल तर नोंदणी अर्ज हा निबंधकाकडे सादर केला जातो. निबंधकालाच नोंदणी अधिकारी म्हणून देखील ओळखलं जातं किंवा त्यालाच रजिस्ट्रार म्हणून देखील ओळखलं जातं. मग या प्रवर्तकाला नियोजित सहकारी संस्थेचा जो अर्ज आहे तो नोंदणी अर्ज रितसर नमुना अ या जो नमुना अ मध्ये भरून त्या ठिकाणी आवश्यक कागदपत्रांसह नोंदणी अधिकाऱ्याकडे सादर करावा लागतो आणि जे नोंदणी शुल्क आहे ती देखील शासकीय कोषागारामध्ये जमा करावं लागतं. या प्रकारचं कार्य या प्रवर्तकाला करावं लागतं की ज्या माध्यमातून सहकारी संस्थेची नियोजित सहकारी संस्थेची नोंदणी अवस्थेतील जी काही प्रक्रिया आहे ती पूर्ण होण्यासाठी मदत मिळते. त्यासोबत पुढचं जे काय कार्य आहे की नोंदणी प्रमाणपत्र मिळविणे. निबंधकाकडे नोंदणी अर्ज तारखेने दाखल झाल्यानंतर निबंधकाकडनं किंवा नोंदणी अधिकाऱ्याकडनं या अर्जाची छाननी केली जाते आणि छाननी केल्याच्या नंतर सर्व कागदपत्रांची पूर्तता असेल तर त्या ठिकाणी निबंधक अशा प्रकारच्या नियोजित सहकारी संस्थेची नोंदणी त्या ठिकाणी करतो व नोंदणीचं जे प्रमाणपत्र आहे ते त्या ठिकाणी मुख्य प्रवर्तकाकडं दिलं जातं. नोंदणी प्रमाणपत्र निबंधकाकडनं मुख्य प्रवर्तकाकडं दिलं जातं की ज्या वेळेला सर्व कागदपत्रांची पूर्तता ही प्रवर्तकाकडनं केली गेलेली असेल. तर अशा पद्धतीने नोंदणी प्रमाणपत्र मिळवण्याचं काम हे प्रवर्तकाला करावं लागतं. त्यासोबतच पुढचं कार्य आपण जर बघितलं की पहिली सर्वसाधारण सभा की ज्यालाच नियामक सभा म्हणून देखील ओळखलं जातं. पहिली सर्वसाधारण सभा किंवा नियामक सभा त्या ठिकाणी बोलाविणे. नियामक सभा या प्रवर्तकाकडनं बोलावली जाते की सहकारी संस्थेला नोंदणी प्रमाणपत्र मिळाल्यापासून
3 महिन्यांच्या आत ही पहिली सर्वसाधारण सभा किंवा नियामक सभा ही त्या ठिकाणी घ्यावी लागते. म्हणजे नोंदणी प्रमाणपत्र मिळाल्यापासून 3 महिन्यांच्या आत या प्रवर्तकाला ही सर्व वार्षिक किंवा त्याला पहिली सर्वसाधारण सभा किंवा नियामक सभा म्हणून आपण ओळखूयात की या नियामक सभेला त्या ठिकाणी घ्यावं लागतं. सहकारी कायद्यातील तरतुदीनुसार पहिली सर्वसाधारण सभा ही त्या ठिकाणी सहकारी संस्थेवरती बंधनकारक मानली गेलेली आहे. या सभेमध्ये व्यवस्थापन समितीची नेमणूक त्या ठिकाणी करणं, त्यासोबतच प्राथमिक खर्चांना मंजुरी देणं किंवा प्रवर्तकाच्या नावे असलेलं जे बँक खातं आहे ते सहकारी संस्थेच्या नावे करून घेणं, या सर्व प्रकारच्या गोष्टींबाबत ठराव संमत केले जातात. म्हणजे ज्या गोष्टी आहेत की जसं की आपण अभ्यासलं यापूर्वी की सहकारी संस्थेचं जे काय खातं आहे हे मुख्य प्रवर्तकाच्या नावाने बँकेमध्ये उघडलेलं असतं की ते सहकारी संस्थेच्या नावे त्या ठिकाणी करून घेतलं होतं की त्या संदर्भातील जो काय सर्व ठराव आहे तो या प्राथमिक किंवा नियामक सभेमध्ये मंजूर करून घेतला जातो. त्याचबरोबर प्राथमिक खर्चांना मंजुरी देखील दिली जाते. मग सहकारी संस्था स्थापन केली गेली असेल तर त्यासाठीचे जे काय प्राथमिक खर्च आहेत त्यांना मंजुरी देखील या ठिकाणी दिली जाते. त्या ठिकाणी जी व्यवस्थापन समिती आहे व्यवस्थापन समितीची निवड करण्याकरिता देखील या सभेमध्ये ठराव त्या ठिकाणी संमत करून घेतला होतो. मग ही पहिली सर्वसाधारण सभा की ज्याला नियामक सभा म्हणूयात की या नियामक सभेमध्ये अनेक प्रकारचे विषय त्या ठिकाणी हाताळले जातात की व्यवस्थापन समितीची निवड करणं असेल, प्राथमिक खर्चांना मंजुरी देणं असेल किंवा बँकेमध्ये जे प्रवर्तकाच्या नावे खातं उघडण्यात आलेलं आहे ते खातं त्या ठिकाणी सहकारी संस्थेच्या नावे त्या ठिकाणी करण्यासंदर्भातील ठराव या नियामक सभेमध्ये मंजूर करून घेतला जातो. आणि ही सभा संस्थेच्या आयुष्यामध्ये एकदाच बोलावली जाते. नियामक सभा किंवा त्याला प्राथमिक सर्वसाधारण सभा या नावाने आपण ओळखूयात. मग नियामक सभा किंवा प्राथमिक सर्वसाधारण सभा किंवा पहिली सर्वसाधारण सभा आपण ज्याला म्हणूयात ही सहकारी संस्थेच्या आयुष्यामध्ये एकदाच बोलावली जाते. हे वाक्य आपल्याकडे नमूद करून ठेवायचं आहे. पहिली सर्वसाधारण सभा किंवा ज्यालाच नियामक सभा म्हणून ओळखलं जातं ही सभा सहकारी संस्थेच्या आयुष्यात एकदाच बोलावली जाते, एकदाच आयोजित केली जाते. त्यानंतर सर्वात शेवटचं कार्य आहे की ज्यामध्ये पहिल्या सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त त्या ठिकाणी लिहिणे. जी पहिली सर्वसाधारण सभा आहे त्या सभेचं इतिवृत्त जे आहे हे प्रवर्तकाकडनं त्या ठिकाणी लिहिलं जातं. इतिवृत्त म्हणजेच काय की सभेमध्ये झालेल्या ज्या नोंदी आहेत त्या नोंदी या इतिवृत्तामध्ये नमूद केल्या जातात की ज्या माध्यमातून त्या ठिकाणी पहिल्या सर्वसाधारण सभेचं कामकाज संपल्यापासून 1 महिन्याच्या आत त्या सभेचं जे इतिवृत्त आहे हे प्रवर्तकानं लिहिणं आवश्यक असतं. आणि इतिवृत्त म्हणजे सभेतील कामकाजाच्या लेखी स्वरूपातील नोंदी. आणि इतिवृत्तातील नोंदींची किंवा इतिवृत्तातील नोंदींचा धोरणे ठरवण्यासाठी त्या ठिकाणी काय होत असतो, उपयोग होत असतो. इतिवृत्ताच्या माध्यमातून ज्या नोंदी केलेल्या आहेत की ज्या नोंदींच्या माध्यमातून संस्थेचं जे ध्येय धोरण आहे ते निश्चित करायला त्या ठिकाणी मदत मिळत असते. आणि अशा प्रकारे प्रवर्तक सहकारी संस्थेच्या दृष्टीने त्या ठिकाणी अत्यंत महत्त्वाची व्यक्ती असून संस्थेच्या स्थापनेपासून या संस्थेची जी काय कार्य आहेत ती व्यवस्थितपणे सुरू व्हावे यासाठी ही प्रवर्तक व्यक्ती किंवा व्यक्तिसमूह प्रयत्नशील आणि जागरूक असतो. आणि संस्थेचं जे काय यश आहे, सहकारी संस्था जी भविष्यामध्ये यश प्राप्त करणार आहे या सहकारी संस्थेचं जे यश आहे या प्रवर्तकाच्या भूमिकेवरती अवलंबून असतं. प्रवर्तकाची सहकारी संस्थेच्या बाबतीमध्ये जी काही भूमिका आहे त्या भूमिकेवरती या सहकारी संस्थेचं यश हे अवलंबून असतं. तर अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये आपण प्रवर्तकाची जी उर्वरित कार्य होती ती या ठिकाणी अभ्यासलेली आहेत. यावरनं तुम्हाला निश्चितपणे समजलं असेल की प्रवर्तकाचा अर्थ आणि प्रवर्तकाला कोणकोणत्या स्वरूपाचे कार्य ही या सहकारी संस्थेत करावे लागतात प्राथमिक स्वरूपामध्ये. पुढील व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी जी नोंदणी अवस्था आहे आणि प्रवर्तन जी अवस्था आहे यांच्यातील जो फरक आहे तो विविध मुद्द्यांच्या आधारे अभ्यासणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.